नमस्कार मंडळी, अधिका शिंदे आम्ही चंदगड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करूयात ब्रेड वडा। तर त्यासाठी काय करायचं आहे की 2-3 बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि छान बारीक करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर हळद टाकायची आहे, जिरा पावडर टाकायची आहे आणि चाट मसाला टाकायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। हे सर्व टाकून सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे आपलं आतलं सारं तयार झालेलं आहे। तर आता त्याचा घोळ बनवायसाठी आपण काय करायचं आहे तर बेसन 1 वाटी घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि तिखट टाकायचं आहे, लाल तिखट, आणि त्याचा आपण घोळ बनवून घ्यायचा आहे। जेणेकरून आपण जसे वडे बुडवताना बेसनचं पीठ लागतं आपल्याला पातळ मिश्रण, त्याप्रमाणे आपण हे करून घ्यायचं। जास्त पातळ पण करायचं नाही आहे। तर त्यानंतर काय करायचं, ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आहेत आणि त्याच्या कडा असतात त्या चारी बाजूच्या कापून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडेसे अगदी हलकेच आपण ते ब्रेडचे स्लाइस बुडवून घ्यायचे आहेत आणि त्यातलं पाणी पिळून काढायचं आहे। आणि जे बटाट्याचं आपण मगाशी सारण केलं होतं ते जसं आपण पराठ्यामध्ये किंवा पोळीमध्ये भरतो त्याप्रमाणे ब्रेडमध्ये घालून छान असा बॉल करून घ्यायचा आहे त्याचा। तर इथं मी 1-2 तुम्हाला बनवून दाखवते। त्यानंतर आता आपण हे तळून घ्यायचे आहे। तर त्यासाठी आपण तेल छान असं मध्यम आचेवरच गरम करायचं आहे आणि आपण जसे वड्यासाठी वडा तळतो त्याप्रमाणेच बेसन पिठामध्ये घोळवून आपण ते वडे तेलामध्ये सोडायचे आहेत। तेल जास्त पण गरम करायचं नाही आहे, मध्यम आचेवरच ठेवायचं आहे, कारण ब्रेड आहे जळू शकतो, त्यामुळं थोडं मध्यम आचेवरच आपण तळून घ्यायचे आहेत। तर अगदी वरून कुरकुरीत आणि अजून सॉफ्ट असे हे आपले ब्रेड वडे होतात। तर हे मी आता तळून घेतलेले आहेत। त्यासोबतच वड्यांसोबत लागते आपल्याला हिरवी मिरची, तर ती देखील मी इथे तळून घेतलेली आहे। तर आता आपले हे छान असे ब्रेडचे वडे तयार झालेले आहेत। तर मस्त लागतात। तर मी तुम्हाला हे कापून देखील दाखवते, आतून देखील तितकेच छान असे झालेले आहेत। तर मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत आतून देखील। तर हे तुम्ही चटणीसोबत छान असं सॉससोबत खाऊ शकता आणि चहासोबत तर याची रंगत अजूनच वाढेल। तर मस्त असे आपले ब्रेडचे वडे झालेले आहेत। तर नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। धन्यवाद।